शुभ सकाळ मित्रांनो, जय बाळूमामा. आज आहे लोटवाडी या गाव आहे, सांगोला तालुक्यातील लोटवाडी गावातील जागृत म्हसोबा देवस्थान. चला तर बघूया आज दीपावलीच्या महालक्ष्मी पूजनाच्या दिवाळीच्या कसा कसा धिंगाणा उठला बघा म्हसोबापाशी. जाळंदूर संघाचा गर्दी भयंकर गर्दी आहे बघा. दिवाळी सण असून सुद्धा लोटवाडी म्हसोबापाशी जागृत देवस्थान आहे, भयंकर गर्दी आहे. चला की आपण मग घेऊया दर्शन लोटवाडी या म्हसोबाचं. बोला एकदा म्हसोबाला बघू शकता मित्रांनो, भयंकर गर्दी आहे बघा. कशी गर्दी उठली बघा. आता नारळ फोडायला भयंकर गर्दी आहे. देवळात बी बघू शकता भयंकर गर्दी आहे बघा. बघा माझ्या माता भगिनींची कशी मंदिरात गर्दी आहे. बघू शकता किती गर्दी आहे. बघू शकता मंदिरामध्ये भयंकर गर्दी आहे बघा. चला आपण घेऊया पाठीमागून जरा दर्शन. बघा किती गर्दी उठल्या. चला चला चला. मामा काय दिसत ना आमचा. हाय 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 हाय. कशी आहे गर्दी आहे नाही. बघू शकताय किती गर्दी आहे आज. भयंकर गर्दी आहे बघा. दंडबोध घ्यायला सुद्धा भयंकर गर्दी आहे बघा. देवळात आपल्या सांगोला तालुक्यातील लोटवाडी म्हसोबा देवस्थान गायगुरांचा हाय मध्ये पाठी राखा. भयंकर गर्दी असते बघा. प्रत्येक आमोशाला गर्दी असते, भयंकर गर्दी असते. आमच्या ताई सुद्धा आल्या, त्या भाऊच्या आल्या बाळा घेऊन. आज गावा आता आम्हाला भावाला आंघोळ घ्यायला सुद्धा इथं मसोबा ना यांना ध्यान होणार. भावचा देवा मोर पिक पडायला लागला आता. भयंकर गर्दी आहे बघा. आता बघू शकता आपण गर्दी आहे. चला तर मग आपण घेऊया लोटवाडीच्या म्हसोबाचं दर्शन. म्हसोबाला हा वाडवाडला बसणे येता का? कसं वाटतं म्हसोबाला आल्यावर? हा भारी वाटतंय ना. बेस्ट बेस्ट. गाव कुठलं? गाव आजळण्याचं आहे का? गर्दी झाली आज. महालक्ष्मी पूजन आहे दीपावलीचं, तरी बघू शकता आपण लोटवाडीच्या म्हसोबापाशी किती गर्दी आहे बघा. माझ्या माता भगिनीची, वाडवडिलांची, माझ्या भावांची किती गर्दी आहे बघा म्हसोबापाशी. बघू शकता आपल्या सांगोला तालुक्यातील लोटवाडीचे जागृत म्हसोबा देवस्थान. चला तर आपण घेऊया लोटवाडीच्या म्हसोबाचं दर्शन. लोटवाडीचा म्हसोबा. बोला म्हसोबाच्या नावाने काका कसं कसं असतं जरा महत्व सांगा जरा म्हसोबाचं. एक नंबर चालू आहे सगळं. चालू आहे ना. हो तिथली म्हणते ते देवाला हिला केलेला प्रसाद केलेली जी राख जरी निवड लावली तरी आपल्या गाय गुरासनी माणसाला लय महत्व असतं. म्हणते इथलं काय अंगारानं हे तुमचं हे काय भांडारान पैशाचं याचं काय नसतंय. इथल्या चुलीतली राख जरी निवड लावली तरी आपल्याला समाधान मिळतं. असं म्हसोबाचं बघा सत्व आहे. तरी बघूया आपण. चला घेऊया लोटवाडीच्या म्हसोबाचं दर्शन. लाडूचा प्रसाद आला बघा. भगवंताला बघा किती लाडूचा प्रसाद घेऊन आले ते बघा. दिवाळीचा प्रसाद लाडूचा यायला आले म्हणजे किती बघते बघा. देव लोटवाडीच्या म्हसोबापाशी भयंकर गर्दी आहे. घेऊया आपण लोटवाडीच्या म्हसोबाचं दर्शन. सांगोला तालुक्यातील जागृत देवस्थान लोटवाडीचा म्हसोबा. बघू शकताय किती गर्दी आहे. या दंडवत घ्यायला माझ्या माता भगिनींची सुद्धा भयंकर गर्दी आहे. बघू शकताय.
आजी कधी कितवी पिढी आहे आता तुम्ही कधीपासून येतं मसोबाला? 20 वर्ष झाली का? होय. कसं वाटतं मसोबाला आल्यावर? चांगलं वाटतं ना? होय. मन मोकळं होतं का? होय. गाय गुरांचा पाठीरा काय म्हणते ते? हा गाय गुरांचा आपल्या पाठीरा काय मशिकान राजा आहे का नाही? मन हलकं होतं नाही मसोबाला आल्यावर? हा आजी तर म्हणते ना बाबा. गाव कुठलं? दोघं तिकडं आला का तुम्ही? बघा म्हणजे आपल्या लोटवाडी या मसोबाला कुठं कुठं भावी भक्त येते ते बघा बघू शकताय. तुमचं गाव कुठलं? पंढरपूर झालं का तुम्ही बी? लोक येते पंढरपूर बघा म्हणजे आपल्या मसोबापाशी कुठनं भावी भक्तांची कुठनं गर्दी होती बघू शकता. आपण बघू शकता एक नारळ फोडा सुद्धा किती भावी भक्तांची गर्दी उठली बघा. भयंकर गर्दी आहे बघा. आता आज लोटवाडीच्या मसोबाशी महालक्ष्मी पूजन दीपवाळी असून सुद्धा भावी भक्तांची गर्दी किती आहे बघा बघू शकता. नंबर किती लागले तर फक्त मनामध्ये भाव पाहिजे बघा. मनामध्ये भावला काय नसतं नाही तर मनी नाही भाव मला देवा मला पाव म्हणलं का नाही काय उपयोग नसतो बघा. मनामध्ये जरी भाव असला ना सगळं सत्य होतं. तिथं काय आपण म्हणाय बघा इथले काय इथनं अंगारान बांडरान दुपाय काय नेण्यापेक्षा आपल्या इथं देवाला प्रसाद केलेली चुलीतली राख जरी नेऊन आपल्या गाय गुरासनी लहान लेकरांनी जरी लावली तरी त्याचा आपल्या मसोबापाशीला ह्याला फरक पडतो. असा वाडवडिलांची परंपरा आहे. तरी बघू शकता मसोबापाशी किती गर्दी आहे बघू शकता मित्रांनो. भयंकर गर्दी आहे बघा. असे नवनवीन बनण्यासाठी नामदेव गायरवाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा.